युट्यूबवर आपण पाहू शकता उत्कृष्ट असं कॅमेरा वर्क केलेलं आहे ते ASC लाईव्ह यांच्या मार्फत आपण पाहिलेलं आहे उत्कृष्ट असं कॅमेरा वर्क आणि महत्त्वाचे क्षण टिपलेले होते ते पहिल्या सामन्यामधील आणि तसेच तुम्हाला अविस्मरणीय क्षण पाहायला मिळणार आहेत उत्कृष्ट असं कॅमेरा वर्क पाहतो भर उन्हात आपल्या मंडळासाठी कॅमेरे लावून आपले 2 कॅमेरामॅन आपली जबाबदारी पार पाडत आहेत दुसरा सामना आपण पाहणार आहोत तो भाऊ 777 विरुद्ध RR स्ट्रायकर्स त्यांना पाणी दिलं नाही दिलं पाणी दिलं दोघांना पाणी दिलं तर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय सजत आहे भाऊ 777 यांचं ते या मॅचचं स्कोरिंग करणार आहेत ते बदोनी ज्यांनी उत्कृष्ट अशी बॉलिंग केली होती मागच्या सामन्यामध्ये आणि आपण पाहतोय ए ब्लॉकचा आयकॉन खेळाडू अनिकेत आगुंडे या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच सागर कुटे तसेच मागच्या वर्षीचा बेस्ट बॉलर किरण हा सुद्धा किरण सोनावणे SD इव्हेंट्सचे मालक किरण सोनावणे हे सुद्धा आपल्याला या मॅच मध्ये खेळताना दिसणार आहेत मागच्या लीग मध्ये त्यांनी VMM चषक मध्ये त्यांनी बेस्ट बॉलर चा जो मान होता तो पटकावला होता तसे नन्हे मुन्ने कलाकार आपण पाहतोय वेदांत सुद्धा आहे भाऊ फिल्डिंग लावताना आपण पाहतोय सलामीवीर फलंदाज आलेले आहेत RR स्ट्रायकर्स आणि माझा मित्र आकाश सुद्धा आहे तो जाणीव करून देतो की मी पण होतो पहिल्या मॅच मध्ये आणि आम्ही मॅच जिंकलेलो आहे नन्ना मुन्ना जादूगर आमचा आकाश नार्वेकर शिवडी रॉकर्स जो संघ आहे त्याचे उपकप्तान व्हाईस कॅप्टन शिवडी रॉकर्सचे आकाश नार्वेकर आणि कॅप्टन आहेत ते नरेश वाघमारे त्यांचा कालच वाढदिवस होता आणि वाढदिवस नवीन बॉल सुपूर्द करायचा आहे सचिन पाटणकर यांनी सांगितलंय नवीन बॉल द्यायचा आहे कमिटी VMM बॉयज नवीन बॉल द्यायचा आहे चला विकी भोईर थोडस मागे व्हायचं आहे पूर्ण टीमला घेऊन सॉरी तुम्हाला थोडस अडथळा होईल नाश्ता करण्यासाठी परंतु थोडस टीमला पण मागे घेऊन जायचं कारण की तिकडे आपलेच रन अडतील आपलीच टुर्नामेंट आहे रन अडले नाही पाहिजेत उदय विकृती जरा दक्षता घ्या तिकडचे प्लेयर थोडे मागे गेले पाहिजेत VMM बॉईजचे सर्व कमिटी मेंबर्स मी विनंती करतो तिकडे जे खूप खूप धन्यवाद टुर्नामेंट आपलीच आहे आणि सहकार्य केल्याबद्दल तुमचे मी आभार मानतो भाऊ 777 विरुद्ध RR स्ट्रायकर्स संघासाठी वैयक्तिक पहिलं षटक घेऊन अनिकेत आगुंडे सामना करेल डेवेन फुलवा चेंडू टाकलेला आहे आणि पहिला चेंडू जातोय निर्धाव जणू की डेवेनला वाटलं की आपल्याकडे येतोय चेंडू परंतु चेंडू चाललाय निर्धाव पुढचा चेंडू परत एकदा फुलवा चेंडू परंतु समोरच्या दिशेने मारलेला पी ब्लॉकच्या दिशेने 1 धाव पूर्ण झालेली आहे दुसरी धाव पूर्ण झाली का पाहायचं यस 2 धावा पूर्ण झालेत तिसरी धाव पूर्ण होईल का नाही 2 धावांवर समाधान मानावं लागेल तेच म्हणजे डेवेन यांना धाव संख्या होईल ती 2 चेंडू आणि 2 धावा पुढील चेंडू अनिकेत आगुंडे परत एकदा फुलवा चेंडू परंतु हा चालला वाईड सचिन पाटणकर आमच्याकडे वळतात आणि आम्हाला कळवतात हा चेंडू आहे स्क्वेअर वाईट बॉल पहिली एक्स्ट्रा रन या इनिंग मध्ये आपण पाहतोय भाऊ यांचं चांगलं कलेक्शन भाऊ मोटिवेट करताना अनिकेत आगुंडे याचा आता चेंडू पुढील चेंडू घेऊन अनिकेत सामना करेल डेविन की जेविन परत एकदा भिरकावून दिलाय झेल होईल का नाही एकदा पूर्ण झालेली आहे दुसरी धाव पूर्ण होईल का गोटा सुटलाय 2 धाव पूर्ण झाले तिसरी धाव पूर्ण होईल का मला पाहायचंय बॅट्समन सुटलाय परंतु नाही चेंडू जातोय भाऊकडे भाऊ यांनी चांगला गॅदर केलाय 2 टप्प्यावर आले थ्रो तसेच जुने जाणते फुटबॉलर आणि माझे खास मित्र बारक्या हे सुद्धा या मॅच मध्ये खेळताना आपल्याला दिसणार आहेत त्यांच्या टीमची बॅटिंग आहे मला वाटतंय पुढील चेंडू अनिकेत यांचा आणि माझी जिग्नाकडे आहे घे ना ऍक्टिव्ह आहे आपली निर्धाव चेंडू जिग्नेश कुठेही असाल हात वरती करायचे आहे जिग्नेश
जिग्नेश जिगी जिगी हाय कुठे पण तो हात का नाही वर करत तिकडे पुढील चेंडू आणि द्यायचा आजची गाडी आहे युनिकॉर्न ती घेऊन जा समोरच्या दिशेने चेंडू टोलवलेला आहे चेंडू सीमा रेषा पार चौकार देवेन दाखवून देतोय समोरच्या दिशेने टोललेला चेंडू एक धाव पूर्ण झालेली आहे दुसरी धाव देवेन धावेल का डेवेन की जेवेन यस जेवेन दुसरी धाव पूर्ण धाव संख्या 2 ने पुढे सरकेल धाव संख्या होईल 13 धावा लॉस ऑफ 0 विकेट्स एक चेंडू नंतर 13 धावा ती इको जी लागलेली आहे एम ब्लॉक आणि पी ब्लॉकच्या मध्ये ती काढायची आहे त्वरित इको जी लागलेली आहे ती काढायची आहे नऊ होता एक वाय ए किती आला ए किती आला अरे पाणी नंतर मी किती आला 3 रन झाले 12 धावा ती इको जी आहे ती काढायची आहे त्वरित गॅप मध्ये लावायची आहे ती इको गॅप मध्ये लावल्याची एम ब्लॉकच्या इकडे लावा गॅप मध्ये चालेल थँक्यू सो मच सहकार्य केल्याबद्दल पुढील चेंडू सागर यांचा जोरात आदळलेला चेंडू आताचा चेंडू चाललाय मला वाटतं डिक्लेअर झोन मध्ये एकदा पूर्ण झाले दुसरी पूर्ण होईल का राहुल यांची इच्छा तर होती परंतु एक धाववर समाधान थोडस मागे व्हायचंय तिकडे जे उभे आहेत सगळे बॅटिंगचे प्लेयर आहेत मला वाटतं सगळ्यांना थोडस आर स्ट्रायकरचे खेळाडू आकाश आधारस्तंभ व्हीएमएम चषक थोडस मागे करायचंय सहकार्य करायचं पुढील चेंडू सागर यांचा सामना करेल डेवेन आणि हा अनप्लेएबल बॉल हे काय होतं जणू की एक थंडीचा एक वारा येतो आणि जी झोप लागते त्याप्रमाणेच हा वारा लागलेला आहे डेवेन आणि चेंडू जातो निर्धाव चेंडू कळालाच नाही जसा आला बॅटच्या बाजूने चेंडू निघूनच गेला चांगली बॉलिंग शंभू टायटन्स यांचे संगमालक यांची परत एकदा यॉर्कर बॉल टाकण्याचा प्रयत्न एकदा पूर्ण झालेला दुसरा पूर्ण होईल का की डिक्लेअर झोन मध्ये जाईल चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे धाव फलक 1 ने पुढे सरकेल धाव संख्या होईल ती 14 धावा 14 रन्स ऑन द स्कोरबोर्ड 4 चेंडू शेवटचा चेंडू या ओव्हर मधील तर डेव्हिन ह्याला कुठेतरी बॅट चेंज आणि त्यांचे लकी चाम सौरभ बांद्रे आलेले आहेत तर ते आल्या लगेच त्यांनी त्यांची बॅट एकही सेकंड न वाया घालवता त्यांनी त्यांची बॅट घेतलेली आहे पुढील चेंडू आणि बॅट घेऊन मारलेला आहे ग्लान्स एकदा पूर्ण झाले दुसरी पूर्ण होईल का गडबड झाली तिकडे किरण चेंडू मागे 2 धावा पूर्ण उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण किरण सोनावणे यांच्याकडून तर मागच्या लीगचा बेस्ट बॉलर कधी येतोय आम्ही सगळे किरण सोनावणे गोलंदाजीला येतील का नाही अजून वेळ आहे गोलंदाजीला येतोय तो भाऊ 777 यांचा संघ मालक आणि कर्णधार 16 धावा झालेल्या आहेत 16 रन्स ऑन द स्कोर बोर्ड लॉस ऑफ 0 विकेट्स आर स्ट्रायकर्स संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो भाऊ 777 चा शंतनू भाऊ कानाडे आमच्यापर्यंत माहिती पोहोचलेली आहे ते आज सकाळी शिर्डीला जाऊन आलेले आहेत साईबाबांचं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे या व्हीएमएम चषकसाठी आणि त्यांचा प्रायव्हेट जेट लँड झालेलो आहे आणि ते त्वरित दाखल झालेले आहेत बेस्ट ग्राउंड यांच्यामध्ये पुढील चेंडू शंतनू यांचा
उत्कृष्ट टोला चेंडू ब्लॉकच्या दिशेने राहुल यांनी एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव धावतील का? 2 धाव पूर्ण झालेले आहेत. डेव्हिन धावेल का? तिसरी धावायला पाहिजे. तिसरी धाव होईल का? गडबड चालली आहे तिकडे. समीर आहे, फुटबॉलचा चांगला प्लेअर आहे, परंतु 3 धावा गेलेल्या आहेत. तर कुठे ना कुठे फुटबॉल खेळत खेळत आज समीर हा क्रिकेट या लीग मध्ये पोहोचलेला आहे. उत्कृष्ट असा डिफेंडर आपण पाहतो समीर ह्यांना. वर्षानुवर्ष बेस्टी यांच्या टीमसाठी उत्कृष्ट असं फुटबॉलचं योगदान त्यांनी दिलेलं आहे. दरम्यान भाऊ यांचा दुसरा चेंडू सामना करेल डेव्हिन, आणि हा वेल लेफ्ट केलेला आहे, उडी मारून वेल लेफ्ट केलेला आहे. सचिन आमच्याकडे वळत आहेत आणि ते सांगतात की हा चेंडू आहे स्क्वेअर. धाव फलक 1 ने पुढे सरकेल. धाव संख्या होईल ती 20 धावा. 20 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. पुढील चेंडू भाऊ फेकून दिलेला आहे, परंतु झाडावर चेंडू आलेला. एकदा पूर्ण झालेला आहे. दुसरा पूर्ण होईल का? मला पाहिजे. भाऊ चेंडू मागे. भाऊची गडबड, परंतु 1 धावावर समाधान. धाव फलक 1 ने पुढे सरकेल. 2 ने पुढे सरकेल. धाव संख्या होईल ती 3 धावा. चुकी दुरुस्ती. धाव फलक 3 ने पुढे सरकेल. धाव संख्या होईल ती 24 धावा. 3 चेंडू झालेत आणि 24 धावा झालेल्या आहेत. पुढील चेंडू शंतनू यांचा. परत एकदा स्लो ट्रेन मार्फत चेंडू चाललाय. 1 धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव पूर्ण झाली का? राजा तिकडे सकाळ सकाळ वॉर्मअप करा आणि 2 धाव पूर्ण झालेले आहेत. राजा 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 आणि राजा दर रविवारी सकाळी 40+ मध्ये खेळून खेळून त्यांनी आपली फिल्डिंग स्ट्रॉंग केलेली आहे. धाव फलक 2 ने पुढे सरकेल. धाव संख्या 26. का मी 40+ मध्ये घेतो? राजा यांनी दाखवून दिलेलं आहे. रॉकेट थ्रो टाकलेला आहे आणि कदाचित राहुल धावबाद झाले असते जर कलेक्शन कुठे ना कुठे चांगलं असलं असतं तर. दरम्यान शेवटचा चेंडू बुमरा फ्रॉम बुमरा फेकून द्यायचा होता लांब, परंतु चेंडू चाललाय निर्धाव. ओव्हर संपते आणि धाव संख्या स्थिर राहील ती 26 धावांमध्ये. आणि कोण येतोय गोलंदाजीला? कोण येतोय? मला वाटतंय मागचा VMM चषकचा बेस्ट बॉलर किरण सोनावणे, HD इव्हेंटचे सर्वेसर्वा किरण सोनावणे मला वाटतंय बॉलिंगला येतोय. तर कुठे ना कुठे आकाश खुश आहे किरणसाठी, कारण की आणि आलेला आहे किरण सोनावणे. तर किरण कुठे ना कुठे म्हणताय मला एवढा लेट का बॉलिंग दिली? मागच्या मी बेस्ट बॉलर घेतलं रे, परंतु वांदा नाही. देर आहे दुरुस्त आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू किरण सोनावणे याचा सामना करते राहुल. आर स्ट्रायकर्सच्या माध्यमातून एक चांगली गोष्ट की त्यांचा विकेट पडलेला नाहीये. आणि बाप रे मागच्या वर्षीचा बेज आणि भाऊ फिरतोय गोल. जणू की बल्ब लावलाय होल्डरला. भाऊ गोल फिरतोय. वाईड +1. तर दिवाळीत जसा आपण कंदीलला बल्ब लावतो आणि बल्ब जो गोल फिरवतो तसाच गोल फिरलेला आहे तो भाऊ आपण पाहिलं. तर काही त्याला चेंडू काय हातात त्याचा बसला नाही आणि वाईड +1. 2 धावांनी धाव संख्या पुढे सरकेल आणि स्ट्राईकवर आलाय तो डेव्हिन की जेवेन. 28 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. शेवटचा षटक किरण सोनावणे. पहिला चेंडू आणि हे काय होतं? आणि किरण हेने मारलेला ऑप्स. किरण हेने दिलेला ऑप्स डेव्हिन हेनला. मला वाटतं ऑप्स बॅट्स त्यांनी लावली होती. किरण हेने मारलेला ऑप्स डेव्हिन हेनला. डेव्हिन जागेवर स्थिर. 1 चेंडू 28 धावा. पुढील चेंडू किरण यांचा. शॉर्ट बॉल होता. चेंडू हवेत आहे. जातोय झाडामध्ये. एकदा पूर्ण झाले. सागर कुठे चेंडू खाली? कुठे चेंडू? 2 धावा पूर्ण. धाव संख्या 2 ने पुढे सरकेल. धाव संख्या जाईल ती 30 वर. 2 चेंडू 30. अजूनही येणारे 3 चेंडू याच्यामध्ये मोठे फटकेबाजी करावी लागेल डेव्हिन की जेवेन ह्यांना. पुढील चेंडू किरण सोनावणे आणि हा मारायचा तर खूप लांब होता, परंतु हा स्क्वेअर मारा. पंच सचिन पाटणकर आम्हाला कळवतात की हा चेंडू आहे स्क्वेअर. धाव फलक 1 ने पुढे सरकेल. धाव संख्या होईल ती 31 धावा. 31 रन्स ऑन स्कोर बोर्ड. अजूनही 3 धावा. अजूनही 3 बॉल येणे बाकी या ओव्हर मधील. उत्कृष्ट शॉट समोरच्या दिशेने मारलेला. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव पूर्ण होईल का पाहायचंय? येस 2 धावा पूर्ण. 2 धावा घोषित केलेल्या आहेत मला वाटतंय. धाव फलक 2 ने पुढे सरकेल. धाव संख्या होईल ती
33, loss of 0 wicket. अजूनही 2 चेंडू बाकी या ओव्हर मधील. डेव्हिन कवर्सच्या वरून मारेल का आजची हेडलाईन. मारण्याचा प्रयत्न होता सागर कुठे आता चेंडू कधी मारू करत एकदा पुन्हा झाले दुसरी धावून राहील का. या साईडला कोणच नाहीये. किरण धावतोय, रुद्र धावतोय, परंतु 2 धावा पूर्ण. तिसरी धाव होईल का आणि हा आत्महत्या झालेली आहे. तसाच स्टंप मागे धावतोय आणि triple seven and RR strikers have managed to put on 37 runs and 38 runs would be the target for winning. दरम्यान आपण ऐकूया डीजे कडून गाणी.
पहिला मॅचचे मॅन ऑफ द मॅच घणाघाती प्रहार केलेला होता तो समोरच्या टीमवर हल्ला चढवला आणि आपल्या बॅटिंगच्या जोरावर त्यांनी आपल्या टीमला विजयी करून दिला निखिल रावराणे यांनी. पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता तो निखिल रावराणे. आज त्यांनी त्यांची लेदरची मॅच नक्कीच सोडलेली आहे, परंतु संधीचं कुठे ना कुठे सोनं करत आहेत आणि आज VMM चषक घेऊनच जातील असं मला वाटत आहे त्यांच्या बॅटिंगवरून. तर दुसऱ्या इनिंगला आता थोड्या वेळात सुरुवात होईल. भाऊ 777 विरुद्ध RR स्ट्रायकर्स यांनी. चला मॅच चालू करायची आहे. भाऊ 777 आपले बॅट्समन पाठवा. RR स्ट्रायकर्स फिल्डिंग लावून घ्या. चला पंचांनी ताबा घ्या. नवीन बॉल द्यायचा आहे पंचांकडे. क्रिश शिंदे स्कोर लिहायला या. नवीन बॉल द्यायचा आहे सचिन पाटणकर यांच्याकडे. कमिटीला विनंती करतो. तुमचा मोठा कोण आहे सागर दादा किंवा त्यांना सांग. मी बोललो तर नाही ती लपडी होती म्हणून बोलतो. अरे कीपर भेटत नाही ते बसलेत ना तिकडे. कमिटी मार्फत एक छोटीशी विनंती आलेली आहे. झाडाच्या बाजूला जे आपले मित्र बसलेले आहेत त्यांनी थोडंसं मागे व्हायचं आहे. कॅमेरामॅन ह्यांना लाईव्ह टुर्नामेंट ठेवल्यामुळे विकेट किपर हा दिसतच नाही आहे. छोटीशी अशी विनंती करत आहे VMM चषक आणि कमिटी यांच्या मार्फत. नक्कीच आम्ही आलेल्या विनंतीला मान देऊन आमच्या कॉमेंट्रीमध्ये अपडेशन्स करू. तर पुन्हा एकदा मी विनंती करतो आकाश नार्वेकर VMM चषकचे सर्व विनंती करतो झाडाच्या बाजूला जे आपले प्रेक्षक आहेत त्यांना थोडंसं मागे सरकवायचं, कारण की लाईव्ह मध्ये अडथळा निर्माण होतोय आणि एसटी रक्षक जो आहे तो लाईव्ह मध्ये येत नाही आहे. तर कॅच साठी कुठला कॉल असला तर त्याच्यामध्ये थोडीशी प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन येऊ शकते नक्कीच. मागे काढ ना. एवढं चांगलं तुम्ही लाईव्ह केलं मग काय फायदा. अरे यश जाऊ दे तो कांदा बिंदा. हॅलो चेक. हॅलो माईक चेक. बबलू हसमुख हर्षू कांद्या कृपा करून मागे व्हायचं आहे. आकाश नार्वेकर यांच्याकडून सूचना आलेल्या खूप खूप धन्यवाद आमच्या विनंतीला. बबलू हॅलो चेक. खूप खूप धन्यवाद मंडळाला सहकार्य करून तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन थोडेसे बाजूला हटलात. खालीच घेऊन जाना तिकडे ठेवू ना त्या रूमच्या इकडे डिक्लेअर मध्ये ठेवू ना डायरेक्ट. नरेश वाघमारे. अरे हे काय बघतोय नरेश वाघमारे संघासाठी पहिला वैयक्तिक पहिलं षटक घेऊन त्यांनी हॅट्रिक घेतली तर भंडारा बॉयज यांच्यावर 1001. फुलवा चेंडू टाकलाय. काम मी शिवडी रॉकरचा करणार आहे हे दाखवून देतोय नरेश वाघमारे. पहिला चेंडू निर्धाव RR स्ट्रायकर्स यांच्याकडून. नरेश वाघमारे उत्कृष्ट अशी बॉलिंग. निखिल रावराने गाडी काढायची. 38 धावांचं लक्ष. पहिला चेंडू निर्धाव. पुढचा चेंडू नरेश वाघमारे यांचा हॅट्रिक घेतला 1001 आणि हा स्क्वेअर मारा. व्हाईट बॉल. एक चेंडू आणि एक धाव. जर नरेश वाघमारे यांनी हॅट्रिक घेतली तर नक्कीच भंडारा बॉयज यांच्यावरून 1001 रुपयाचं पारितोषिक. पुढील चेंडू नरेश यांचा. फुलवा चेंडू ओब्लॉकच्या दिशेने मारलेला आहे. सागर यांनी एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव सागर धावेल का. येस 2 धाव पूर्ण. वनडी आहे. अंपायर येस उदय विकृती यांनी दिलेली वनडी. चेंडू स्टेजवर आलाय. आहे वनडी. एक धावा.
इन द स्कोर 2 धावा दिलेल्या आहेत पंचांनी. बिल्डिंगला लागून जर स्टेजवर चेंडू आला कसा पण येऊ दे 2 धावा घोषित दिले जातील याची सर्व टीमने नोंद घ्यावी. पुढील चेंडू नरेश यांचा सामना करेल सागर कुटे आणि हा अजून एक स्क्वेअर मारा तर वाईड मारा. कुठे ना कुठे शिफ्ट एक्सटेंड केल्यामुळे त्यांचे मला वाटतं वाईडच्या वाईड बॉल जात आहेत. त्यांची काल नाईट शिफ्ट होती नरेश वाघमारे यांची, तर नाईट शिफ्ट कुठे ना कुठे एक्सटेंड झाल्यामुळे हे वाईड बॉल आपण पाहतोय आलेले. पुढील चेंडू भिरकावून दिला ब्लॉकच्या दिशेने. चेंडू चालला, 1 धाव पूर्ण झालेली आहे. चेंडू झाला स्टेजवर, 2 धाव पूर्ण झाले. तिसरी धाव पूर्ण होईल का? तिसरी धाव पूर्ण होईल का? पपे धावतोय आणि तिसरी धाव पूर्ण. तर नक्कीच कुठे ना कुठे कलेक्शन बोलण्यापेक्षा थोडासा थ्रो जर आधी टप्पा पडला असता तर नरेश वाघमारे यांनी नक्कीच तो रनआउट घेतला असता. पण भाऊ यांची चपाई बघा, भाऊ यांना दिसलं की चेंडू खूप लांब आहे. भाऊ यांनी डायरेक्ट 2 रनला 3 रन मध्ये कन्वर्ट केलं. धाव संख्या 3 चेंडू आणि 7 धावा. 2 चेंडू बाकी. भाऊ यांनी उचललेला चेंडू चालला पी ब्लॉकच्या दिशेने. 1 धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. तिसरी पूर्ण होईल का? नरेश वाघमारे यांच्या हातात चेंडू. धाव संख्या 2 ने पुढे जाईल. धाव संख्या होती 9 धावा. नन्ना मुन्ना जादूगर तेजस आपण पाहतोय 11 नंबरची टी शर्ट घालून RR स्ट्रायकर यांच्या आधी फिल्डिंग करताना. 4 चेंडू आणि 9 धावा. शेवटचा चेंडू आणि चेंडू हवेत आहे. नरेश वाघमारे कॅच घेईल का? नाही, डोळेच उघडले नाही. एकदा पुन्हा दुसरीदा पूर्ण होईल का? नाही, चेंडू खाली आहे. तेजस. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होईल ती 10 धावा. अजूनही झाली ना 28 धावांची गरज. येणारे 15 चेंडू आणि 28 धावा. 28 धावा 15 चेंडू. भाऊ की डेवेन? डेवेन की भाऊ? 15 चेंडू 28 धावा. एक चांगली ओव्हर आणि कुठे ना कुठे भाऊ 777 यांना धक्का लागू शकतो आणि एक चांगला शॉट, एक चांगला षटकार किंवा चौकार RR स्ट्रायकर्स यांना बाहेर काढू शकतो. चुरशीची मॅच चालू आहे. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे ते राहुल नाम तो सुना ही होगा. राहुल नाम तो सुना ही होगा. यस, राहुल यादव. पुढे कुठे सागर यांना आपण पाहतोय सतत VMM मित्रमंडळ यांना लागलेलं एक मोलाचं असं व्यक्तिमत्व. सागर आपली टुर्नामेंट कशी अजून मोठी होईल याचा पूर्णपणे त्यांनी भार आपल्या खांद्यावर घेतला आहे. तेच करून दाखवत आहेत ते सागर सोनावणे आपण पाहतोय. पहिला चेंडू राहुल यांचा. राहुल नाम तो सुने होगा. स्टेज कडे मारल्या भाऊ यांनी. डिक्लेअर. भाऊ यांनी खूप जोरात बॅट फिरवलेली. वारा आमच्यापर्यंत आला परंतु धाव मिळेल ती 1. धाव संख्या 1 ने पुढे सरकेल. धाव संख्या होईल ती 11 धावा. स्वराज परब यांना विनंती करतो बेस बॉईजचे सगळ्या प्लेयरला लवकर जमा करायला घ्यायचं आहे. स्वराज परब. 1 चेंडू 11 धावा. पुढे चेंडू राहुल यांचा. सामना भाऊ आणि आलेला आहे नो. मला वाटतं यस इट्स नो बॉल. 1 धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली. तिसरी धाव पूर्ण झाली तर 4 धाव भेटतील चेंडूवर. तिसरी धाव पूर्ण होईल का? सागर धावतोय परंतु सागर अर्ध्या विकेटवर येऊन थांबतोय कारण की ही आहे वंडी. नो बॉल. पहिला बिमर आलेला आहे. दुसऱ्या बिमरवर बॉलर होणार बाद. आता राहुल यांना थोडी दक्षता घ्यावी लागेल की दुसरा नो बॉल नाही हाताळायचा आहे. आताचे किती रन आहेत? 2 + 1 नो 3 रन. फ्री हिट आहे का? कमिटी आहे. 14 धावा. चेंडू बॅटला हात होता. चेंडू आल्या मागे. 1 धाव पूर्ण झाली. दुसरी धाव पूर्ण होईल का? भाऊ धावेल का? नाही. धावला 1 ने पुढे सरकेल. धाव संख्या होईल ती 15. पुढील चेंडू राहुल यादव यांचा. ओ ब्लॉकच्या दिशेने
भिरकावलेला चेंडू सागर धावतोय एकदा पूर्ण झाले दुसरी धाव पूर्ण होईल का येस दोन धाव पूर्ण झालेले गडबड चालू आहे तिकडे तिसरी धाव पूर्ण होईल का सागर धावेल का भाऊ थांबतोय भाऊ बोलतोय भाऊ अॅनिमेटेड आपण पाहतोय भाऊ बोलतोय धाव 3 रन आणि वंडी चेक करायची आहे एकदा वंडी चेक करायची एकदा भाऊ आणि हा भाऊ चौथा हे काय चालू आहे भाऊ चौथा धावतोय वंडी आहे का आजची हेडलाईन हा चेंडू वंडी आहे का वंडी खूप खूप धन्यवाद पंच वंडी धाव फलक 1 ने पुढे सरकेल धाव संख्या होईल ती 16 धावा 16 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड जशी बॅटिंग आर स्ट्रायकर्सने केलेली तशीच कुठे ना कुठे आपण पाहायला भेटतोय भाऊ 777 याच्या मार्फत तर विकेट अजूनही गेलेला नाही आहे धाव संख्या झाली 16 रन 16 रन सॉरी स्कोर बोर्ड किती 3 चेंडू 16 धावा उत्कृष्ट ब्लॉक होल मध्ये टाकला चेंडू संकेत यांचं चांगलं कलेक्शन आपण पाहतोय विकेटच्या मागे विकेट किपिंग करताना आणि धाव संख्या स्थिर राहील ती 16 धावांवर शेवटचा चेंडू या ओव्हर मधला राहुल यांचा सामना करेल सागर यांना मारायला लांब परंतु पाहायला चेंडू आले होते एकदा पूर्ण झाले दुसरी धाव पूर्ण होईल का कव्हरला कोणच नाहीये मी पाहतोय एका धावेवर समाधान आणि ओव्हर दिलेला आहे सचिन पाटणकर यांनी धाव संख्या 1 ने पुढे सरकेल धाव संख्या 17 धावा एकवीस धावांची गरज 21 धावांची गरज भाऊ 777 कुठे ना कुठे पिचडतोय नो बॉल हाताळला नो बॉलची साथ भेटलेली त्यांना परंतु भाऊ 777 कुठे ना कुठे पिछाडीवर आपण पाहतोय आता येणाऱ्या 10 चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे मोठे फटकेबाजी करावी लागेल चला तोच सामना चालू करायचा आहे जास्त विलंब नाही करायचा आहे कारण की आधीच आपले मॅच खूप लेट चालू झालेले आहेत 10 चेंडू आणि 21 धावांची गरज संघासाठी तिसरा वैयक्तिक पहिला षटक घेऊन येत आहे तो जिग्नेश सुतार शरीरयष्टी जरी कमी असली तरी त्यांचे यॉर्कर्स इफेक्टिव्ह आहेत याची मी गॅरंटी देतो पहिला चेंडू उत्कृष्ट शॉट सागर यांच्या बॅट मध्ये रडार मध्ये आला चेंडू एकदा पूर्ण झाले दुसरीदा पूर्ण होईल का सागर धावतोय भाऊ पण धावतोय पण दोघं थांबतात आता 20 धावांची गरज 9 चेंडू आणि 20 धावा भाऊ यांना षटकार किंवा चौकार मारावाच लागेल मग तो स्वराज सारखा रिवर्स असू दे किंवा यश सारखा समोर असू दे भाऊ रिवर्स मारेल का आजची हेडलाईन नाही भाऊ राखलाय आणि चेंडू स्वेअर मारा पंच आमच्याकडे वळत आहेत स्वेअर बॉल घोषित झालेला आहे आता येणाऱ्या 9 चेंडू मध्ये अवघ्या 19 धावांची गरज सोनू सागर सोनावणेशी संपर्क साधा पुढील चेंडू जिग्नेश चेंडू हवेत आहे झेल होईल का चेंडू खाली आणि हा कमळ फुलला परंतु चेंडू काय हातात बसला नाही फुललेला कमळ आपण पाहिला आताचे 2 रन 17 धावांची गरज येणारे 8 चेंडू पूर्णपणे कमळ आपण बघितलं फुललेला परंतु चेंडू काही बसू शकला नाही हातामध्ये पुढील चेंडू जिग्नेश यांचा उत्कृष्ट बॉल काहीच कळला नाही भाऊ यांनी खेळलेला दांडिया रास फेब्रुवारी महिन्यात दांडिया आणि पिना यांचा आईडवर बॉल गेलेला आहे तर नक्कीच मी कमिटी यांना विनंती करतो की नरेश वाघमारे यांच्यासाठी एक टेबल द्यावा कारण की बॉल त्यांचा पुढेच पडतोय रात्रीच खेळ चाले या मालिकेचे सर्वा पुढील चेंडू डीडी परत एकदा भाऊ यांनी कापलेला झाड करवत जणू की करवत चालते झाडावर कर 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 तसाच कापलेला चेंडू हा भाऊ यांनी जातोय अजून एक निर्धाव शेवटचा चेंडू उरलेलं झाड भाऊ कापेल का करवतीने पाहूया करवत शॉट परत एकदा करवत तर नाही परंतु चेंडू चालला हवेत एक धाव पूर्ण चेंडू जाईल झाडात
दुसरी धाव सुद्धा पुन्हा तिसरी धाव होईल का? नरेश वाघमारे चेंडूवाले, नरेश वाघमारेने टाकलेला थ्रो आणि ओव्हर झालेली आहे. 23 धावा. 5 चेंडू आणि 15 धावांची गरज. संघाचा संघमालक आणि कर्णधार, आपण असं पाहिलं की आता दोन्ही टीमचे जे संघमालक आहेत किंवा कर्णधार आहेत त्यांना आपल्या टीम साठी खेळावं लागेल. देवेन वर्सेस भाऊ. 5 चेंडू मध्ये 15 धावा बनवावेच लागतील, नाहीतर पहिल्या सामन्यामध्ये पराभव स्वीकारावा लागेल भाऊ ट्रिपल 7ला. डेवेन घाडी. डेविन घाडी संघासाठी शेवटचं वैयक्तिक पहिला षटक घेऊन 15 धावा वाचवण्याकरिता येत आहे तो संकटमोचक. अरे बापरे, आरामशीर, काळजी घ्यायची आहे, हळू टाकायचा आहे चेंडू. हात फिरवलेला डेविन यांनी. संकटमोचक बॉलची पप्पी घेताना आपण पाहतोय. पहिला चेंडू डेविन यांचा. सामना करेल सागर कुटे. हलका चेंडू समोर मारले पिण्याचा. आता चेंडू पिण्याने गच्चाळ क्षेत्ररक्षण, परंतु पिण्या हे रोज झाडाला पाणी टाकतात, त्यामुळे झाडाने निवडलेली 7 आणि 1 धाव येईल. येणाऱ्या 4 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. भाऊ यांना कुठे ना कुठे षटकार मारावाच लागेल जरा सामना जिंकवायचा असेल तर. पुढील चेंडू डेव्हिन की जेवेन. ओ येस, जेवेन समोर गेला चेंडू. 1 धाव पूर्ण झाले. दुसरी धाव पूर्ण होईल का? डांगरदिन्ना गडबड झालेली आहे. पिण्या यांचा आता चेंडू रनआउट होईल का? येस, 3 स्टंप पाडलेले आहेत. तो चेंडू सोडेल कसा? तो आहे जॉन्सनचा भाऊ, प्रथमेशचा भाऊ आराध्य. उत्कृष्ट अशी फिल्डिंग. मला वाटतं जॉन्सन हे घरी त्याला नक्कीच फिल्डिंग शिकवत असतील. पुढील चेंडू डेव्हिन की जेवेन. 2 चेंडू 12 पाहिजे असताना हवे चेंडू आणि हा कमळ परत सोडलेला आहे. 1 धाव पूर्ण झाले. दुसरी धाव पूर्ण होईल का? होईल का? डांगरदिन्ना गडबड आणि गाडीवर गाडीला मिठी मारण्याचा प्रयत्न. सांभाळून घ्या, सांभाळून घ्या, सांभाळून घ्या. दीर्घ श्वास घ्या. बोला ओम नमः शिवाय. तर आपण पाहिलं कुठे ना कुठे पॉइंटला डांगरदिन्ना फिल्डिंग गोंधळ उडालेला, परंतु शेवटी बॉल आउट. 1 चेंडू 11 धावा. वंडी गाडीला लागला नाही ना? गाडीला लागला काय? बॉल घेऊन गाडीवर गेला वंडी. किती पाहिजे? 11. 1 चेंडू 11 धावांची गरज. 27 झालेले आहेत. 4 चेंडू, शेवटचा चेंडू, 11 धावांची गरज. आणि वाईड बॉल. 1 चेंडू 10 धावांची गरज. तर कुठे कुठे 1 बॉल मध्ये टाकून मॅच संपवायची गरज आहे आर स्ट्रायकर्स यांना. शेवटचा चेंडू 1 बॉल 10. आर स्ट्रायकर्स यांना विजय होण्यासाठी निर्धाव चेंडूची गरज. आणि अजून एक वाईड आले. हे काय बघतोय? हे काय बघतोय? तर कुठे ना कुठे पेस व्हेरी करण्यामध्ये गोट्या थोडस जास्त लक्ष देतोय. आता समीकरण होते ते 1 चेंडू 9. आपण अशीच एक मॅच बघितलेली डी ब्लॉक प्रीमियर लीग जेव्हा झालेली, 9 धावा पाहिजे होते, तेव्हा सौरभ मॅन ऑफ द मॅच ठरले होते. सौरभ चपाट याने 9 वाईड टाकलेले. पुढील चेंडू वाईड आहे की काय? येस, इट्स वाईड आहे. काय चालू आहे हे मी काय बघतोय? डेव्हिन हेंचा बॉल मध्येच पडत नाही आहे. समीकरण बदलतंय. सौरभ हेंचा रेकॉर्ड डेव्हिन तोडेल का? सौरभ हेंचा रेकॉर्ड आहे 9 सलग वाईड. 1 चेंडू, शेवटचा चेंडू. अरे बापरे, काय? अरे बापरे, डॉट बॉल.
मॅच संपली शेवटी